नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी साधं, चविष्ट आणि घरच्या घरी तयार होणारं तुरीच्या डाळीचं वरण. या वरणामध्ये आपण टोमॅटो, चुका, कढी आणि कढीपत्ता घालणार आहोत. त्यामुळे वरणाला खूप छान चव आणि सुगंध येतो. सगळ्यात आधी आपण तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, चुका आणि हळद आणि आवश्यक तेवढं पाणी घालून डाळ शिजवून घेऊया. मस्त शिजलेली आपली डाळ शिजलेली आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल तिखट आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ घालूया. टाकूया जिरे, मोहरी, लसूण थोडा लाल होईपर्यंत परतूया. आपलं लसूण थोडा लाल झालेला आहे. त्यात टाकूया कढीपत्ता, लाल तिखट, धने पावडर आणि डाळ. आता हे वरण काही मिनिट उकळू देऊया. टोमॅटो आणि चुक्यांनी याला छान चव येते. वरणामध्ये मुरली की आपलं वरण स्वादिष्ट तयार होणार आहे. तर मंडळी, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीत. तोपर्यंत बाय. आणि अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे. आता थोडं मंद आचेवर थोडं आणखीन शिजवूया. किती मस्त वरण झालंय. चुका घालून केलेलं वरण आणि इकडे आपला भात पण शिजलेला आहे, शिजत आलेला आहे.